नाशिक ओलांडून जा, एखादा स्टेट ओलांडून जा, पण ह्या रोड कॅन्सल. कधी आंबट वडापाव खाल्लाय? पण सगळ्यात भारी मला जर आवडलं पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तीच खळखळ, नको वाट दे एवढेच माझे ऐक शिरकाळ. छान 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 दिसते छान, या श्वासांची माळ तुटावी मंचावरती. तर फायनली नमस्कार मित्रांनो, फायनल नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. आम्ही निघालो आहोत. अरे याच्या अगोदर पण केलता ना, याच्या अगोदर पण एक केलता, तो डिलीट केला. कोण आलाय मित्रांनो? ज्यांना शेवटी गणपती दर्शनात वेळ भेटला, आष्टीचे थोर सिनेमॅटोग्राफर, ज्यांच्या हातातच गिंबल आहे. हे डीजे विजय काही नाही आहे, त्यांच्या हातातच गिंबल आहे. चिराग मेहर. त्याच्यानंतर आपल्याकडे कोण आहे? सारा बादशाह, द वन अँड ओनली टॉप जी तेजस गुंदेचा. तिकडे तर भेटलेच आहेत तुम्ही. आणि आम्ही आता फायनली 7 वाजता निघणार होतो आणि फक्त 8:20 झालेले आहेत. फक्त 8:20 झालेले आहेत. आणि जे 4 हीच आमची डुओ क्लब कोरनगरकर. आणि 400 किलोमीटर जायचं, त्यातले फक्त किती 10.7 किलोमीटर इथंच फिरलोय, नगर टू नगरमध्ये. आणि एवढं नाही करू शकत का आपण? आता डोंट हेड बोलले. ड्रायव्हर ऑफ द डे दादा इकडे बसले आहेत. दादांनी खूप सुंदर प्रश्न केला आम्हाला, कॅमेरा कितीचा आहे? पिल्लू कॅमेरा म्हणलं. दादांना म्हणलं दादा सो अँड सो किंमत आहे. दादा म्हणले 5-6 महिने मी झोपेल घरात आरामशीर यात. असो मित्रांनो, बघू आता. लेट तर झालंय, अजून काय काय होतंय. काही थंड होत खाता रहिए. थोडा हॉस्पिटॅलिटी का तरीका थोडासा कॅज्युअल आहे. नमस्कार मित्रांनो, काही ह्या गोष्टीवरनं कळलं असेल, आम्ही नाश्त्याला थांबतो. आणि मला बिटवीन द ब्लॉग एक गोष्ट रिलाईज झाली की मुंबईच्या ब्लॉगमध्ये पण हाच शर्ट होता अगोदर. मुंबईला थोडंसं याच्यामुळे जरा अवघड वाटतंय, पण माझ्याकडे भरपूर शर्ट आहेत, असं काही नाही. माणसाकडे जास्त फिरतो, एका प्लॅनवर झाला. आता कुठे आपण आता ऑलमोस्ट नाशिक रोडला आहे. तर मी म्हणत होतो अक्षर तर होतच राहील. वातावरण तर खूप छान आहे. आपण एक काम करूया, इथनं जाऊया सापुतारा, म्हणजे पहिले त्र्यंबकेश्वरला जाऊ, मग त्याच्यानंतर सापुताऱ्याला जाऊया, मग तिथनं डायरेक्ट गुजरातला जाऊ, ज्योतिर्लिंग करू, मग राजस्थान किती किलो, राजस्थानला जाऊ, सगळे स्टेट्स वगैरे, हरियाणा पंजाब वगैरे सगळं फिरत मग जाऊ काश्मीर वगैरे फिरून येऊ. मग तसंच खाली येऊ आसाम वगैरे डिसाईड करून मग वेस्ट बेंगॉलला जाऊ, मग तिकडून तेच कर्नाटका, काकीनाडा, कन्याकुमारी, तामिळनाडू करून मग केरळला जाऊ, केरळवरून गोवा आहेच किती, मग येऊ परत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि हे सगळं करायला आमच्याकडे गाडी कोणती आहे? ओ माय गॉड, अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? मित्रांनो फार अवघड आहे सध्याला जिंदगी. मित्रांनो नाश्त्यासाठी थांबलो होतो, तर रिव्ह्यू द्यायचा तर राहिलाच नाश्त्याचा. तर आम्ही थांबलो होतो इथं, तुम्हाला दिसत असेल हॉटेल तुळजामाई. तर इकडे सगळ्यांचा रिव्ह्यू सोबत घेऊ. या आत या मित्रांनो, या अँगलमध्ये या. तर काय सांगताल, जर तुम्हाला 2 शब्दात रेटिंग द्यायची असेल, तेजस काय देशील 2 शब्दात? 2 शब्द नाही, तुम्ही ते फेमस डायलॉग ऐकला असेल, यावंच लागतंय. तुम्ही कधी हा हॉटेल पाहिलं ना तर नाही यावं लागतंय. येऊच नका. आणि जर तुम्ही या रोडनी बायनी चान्स ट्रॅव्हल करत असेल तर अजिबात करू नका. नाशिक ओलांडून जा, एखादा स्टेट ओलांडून जा, पण ह्या रोड कॅन्सल. कारण की तुम्हाला गंमत सांगतो, आता आम्ही नाश्ता केलाय जो की अजिबात आम्हाला आवडलेला नाहीये. त्याच्यात गंमत अशी झाली आहे, ना पोट भरलंय ना भूक लागतीये. अर्ध्या स्टेटमध्ये कुठेतरी असं इक्विलिब्रियमला येऊन अडकलोय मित्रांनो, फार अवघड झालं. कधी आंबट वडापाव खाल्लाय? आज एक नवीन टेस्ट आणि नवीन म्हणजे खूपच नवीन काही. आणि नाही पण सगळ्यात भारी मला जर आवडली असेल एखादी गोष्ट तर बिस्लेरी भारी. नमस्कार मित्रांनो, आता आपण आपल्या 5 स्टार हॉटेलपासून एक 10 मिनटं लांब आहोत आणि आता आपण आपल्या सगळ्या आर्टिस्टला भेटणार आहोत. तर आपण चिरागला विचारूया त्याची एक्साइटमेंट लेवल काय आहे. जास्त एक्सायटेड आहे मी, धन्यवाद. ऋषी भाऊला विचारूया. मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे. काय तोंड करतो? आम्ही एक्सायटेड आहोत. आता थोडंसं जेवलो वगैरे तर एनर्जी पण येईल, त्यांना पण ब्लॉगमध्ये घेऊ, त्यांच्याबरोबर पण बघू काय आपल्याला प्रोडक्टिव्हिटी काढता येते त्यांच्याकडनं, बघू त्यांचं काय म्हणणं आहे. आम्ही तर एक्सायटेड आहोत त्यांना भेटायला. तुम्हाला पुढच्या 5-10 मिनिटात आर्टिस्ट दिसतील, त्यांना पण घेऊया व्लॉगमध्ये, त्यांच्यासोबत मजा मस्ती करूया.
थंडी इतकी वाढत आहे, उपाय त्यावर काय करावा? एसी बंद करा. चांगला उपाय सांगतो, चांगला उपाय सांगतो, सिनियर आहे मी. थंडी इतकी वाढत आहे, उपाय त्यावर काय करावा? शाल, पांघरून, स्वेटर, चादर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. तर मित्रांनो आम्ही आमच्या ऑफिशियल मर्चंडाईजवर आहोत, म्हणजे शो झालेला आहे. आणि माझ्यासोबत माझे को फाउंडर मित्र तेजस जिगुंदेचा. नाशिकच्या शोबद्दल 2-4 शब्द बोला, 2-4च बोला, जास्त नाही बोलू. आणि ब्लॉगमध्ये जातील असे बोला. सकाळपासून अजिबात तसे बोललेले नाही आहेत. कॅमेरा आणला असं काही झालेलं नाही सकाळपासून. बोला. आता एकदम शुद्ध व्हेजिटेरियन बोलतो. थोडं व्हेजिटेरियनच हॉटेल आहे. शो हा खूपच चांगला झालेला आहे. ऋषीने खूप मेहनत केली, चिरागने पण खूप मेहनत केली, वासुरीमध्ये खूप मेहनत केली, सगळ्यात जास्त मेहनत केली आहे. बाकी आम्ही बघून ऑर्डर देऊन टाका. तुम्ही सांगा. इथं सेम रिपीट सेम चिराग सांगितलं वाटतंय फायनल नाशिकचा प्रयोग. जे नाशिक हे असं शहर आहे, जे शहरात येऊन नेहमीच. तर आज जेवढी अक्षरच्या टीमनी काय म्हणतात मेहनत नाही घेतली आहे, तेवढी एकट्याने वासुदेवनी केलेली. वासुदेवनी इतकी मेहनत केली. वासुदेवनी हे शब्द जे आहेत की डोंट सेटल फॉर लेस, हे आज खरोखर पूर्ण झाले. स्वप्नपूर्ती. इंटरव्हलच्या नंतर वासुदेवला काहीतरी झालं. पाच मित्रांनो, थोडीशी मेहनत काय घेतली, थोडंसं शूट काय केलं, लोक तर जळायला लागले, म्हणूनच काळा रंग घातलेला आहे. ऋषी बोलेल थोडासा. हा ऋषी. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश. हॅलो. काय बोलू? आजचं मॅनेजमेंट कसं वाटलं? असं भाई डुओ क्लब मध्ये टाकता येईल नाही. डुओ क्लब खरंच खूप चांगला क्लब आहे. हे पोरं खूप मेहनत घेत आहेत भाई. हां, तर भाई मेहनत खूप घेत आहेत पोरं. मला आवडलं खरं त्यांचं मॅनेजमेंट. आणि ते जे एक सवय असते ना शो करायची, ती त्यांना आता झालेली आहे भाई. भारी. नगरवरून आले नाशिकला, पहिले त्र्यंबकेश्वरला गेले दर्शन करायला. तिथे ठीक आहे, पण पुढच्या दिवसाला फोन करू. पुढच्या वेळेस त्यांनी मला कॉल नाही केला ना, म्हणून नेक्स्ट टाइम कॉल करणार. कोई बात नाही, चलते रहता है. मित्रांनो, सकाळपासून व्लॉग खूप करायचा प्रयत्न केला, पण असं 18+ जात आहे सगळं. काही केलं तरी. आता आपण फायनली आर्टिस्ट पॅनलकडे जाऊ, त्यांच्याकडनं कॉन्टेंट करायचा प्रयत्न घेऊ. मित्रांनो, थोडंसं भूक लागलेली आहे. मित्रांनो, सुंदर असं काव्यसंग्रह आमच्या अपूर्वदादांचा. त्याचं नाव आहे तुझ्या पुढे काहीच नाही. ऑफ बीफ काही नाही आहे. त्यात माझी एक फेवरेट कविता आहे. लाईक, कमेंट आणि शेअर केला तर वासुदेवकडून फ्री. अरे ह्याच्यात नावाचं काही यार. माझी फेवरेट कविता तुमच्यासाठी वाचतो मित्रांनो. असे राहिलो तरीही माझी हरकत नाही, तुझ्या वाचूनी मला तसेही करमत नाही. हातामध्ये हात घेतला तू थरथरते, पुढे कधीही मी पण याच्या सरकत नाही. मित्रांनो, अशी सुंदर सुंदर कविता वाचा. नमस्कार मित्रांनो, आता माझ्यासमोर अशी व्यक्ती आहे, तुम्हाला विश्वास बसणार नाही. आमच्या शो मधली रोनक, वन अँड ओनली. परत एकदा पुन्हा तो सागर येतो का? हा. पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तीच खळखळ नको वाट दे, पुन्हा तेच अंतर, पुन्हा त्याच वाटा, पुन्हा तीच वर्दळ नको वाट दे. झाले मित्रांनो, 100+ रिमिक्शन पडून आहे. परत एकदा शूट करू. दाखवणार पण येत. मित्रांनो, कॅमेरा. राग दादा आमचा संगीत संयोजन करतो शोचं. अप्रतिम. एकटा माणूस माउथ ऑर्गन म्हणून वाजवतो, पियानो पण आहे,
गिटार पण आहे, साधं घुंगरू पण असतात. सारा दादा कुठे आहे? कुठे गेला? हा दिसला सारा दादा. अशा प्रकारे ही 1 2 इकडं 3री 4थी अशी लोक आलेले आहेत. एक सारा एक कविता छोटी कोणतरी आपली ती युट्यूबवरचीच म्हण, असं रिलीज कंटेंटच म्हण. एवढेच माझे ऐक शिरकाग थोडा वेळ थांबशील का ग. म्हटलं युट्यूब वर. हॅलो मित्रांनो, बाकी त्यांना भेटला आता 8 व्यक्ती खरंच वेळ लावलं. वन अँड ऑनली छान छान काय एकदा छान 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 दिसते छान साडी त्याला फोटो मध्ये दिसते छान. आपण एक कविता तुझी राहिली फक्त रिलीज कॉन्टेंटच घे कोणतरी. ती थरथर देवाली घे ना ती. सगळ्यांनी घेतली प्रोमो कट होईल असा. फक्त एवढा हक्क असावा अंतावरती, फक्त एवढा हक्क असावा अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी मंचावरती. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. अशाच शोच्या मधल्या गमती शमती तुम्हाला अशाच आमच्या ब्लॉग मधनं बघायला मिळतील. आणि हा एक पार्ट होता, असंच पुढच्या शोला भेटू. तोपर्यंत जर ब्लॉग आवडला तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.